पावसामुळे लोकल सेवा सध्या खोळंबलेली आहे आणि त्यामुळे हजारो प्रवासी सध्या कल्याणमध्ये रखडून पडलेले दिसत आहेत। लोकल आणि एक्सप्रेस पुढे जात नसल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे। सीएसएमटी ते ठाणे या दरम्यान लोकल सध्या पूर्णपणे ठप्प असल्याचे अपडेट आहेत। त्यामुळे ज्यांना मध्य रेल्वेने प्रवास करायचा आहे त्यांनी हे अपडेट घेऊनच आपल्या प्रवासाचा निर्णय घेणे आवश्यक आहे। क्षणोक्षणी हे परिस्थिती बदलताना दिसते आहे। सुरुवातीला सकाळी ठाण्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं होतं, लोकल सेवा ठप्प होती। त्यानंतर काहीशी लोकल सेवा सुरू झालेली होती, रेल्वे हळूहळू पुढे सरकायला सुरुवात झालेली होती। मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे आणि लोकल सेवेवर त्याचा परिणाम होताना दिसतो आहे। पावसामुळे लोकल आणि एक्सप्रेस पुढे जात नाहीयेत। पुण्यातून मुंबईला येणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द देखील करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सकाळी ही जी गर्दीची वेळ आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, कल्याण रेल्वे स्टेशनवर या क्षणी काय स्थिती आहे? ज्यांना मध्य रेल्वेने प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी काय अपडेट्स आहेत? प्रदीप, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत आवाज येत असेल तर प्रश्न असा आहे की सध्या कल्याण रेल्वे स्टेशनवर काय सिच्युएशन आहे, काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहेत या क्षणी? आपण जर बघितलं तर सकाळपासूनच कल्याण, डोंबिवली, दिवा आणि डाऊन साईडच्या ज्या स्थानक आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आपण माझ्या पाठी सुद्धा बघू शकतात, अद्याप मोठ्या प्रमाणात लोक प्रवासी जे आहेत ते उभे आहेत। काही प्रवासी जे आहेत हे आता परत जात आहेत। आपण जर बघितलं तर कल्याणच्या दिशेने बदलापूर आणि कर्जतच्या दिशेने ज्या लोकल्स आहेत या लोकल सुरू आहेत, मात्र मुंबई ठाणेकडे जाणाऱ्या लोकल्स या अद्याप संथगतीनेच आहेत। फास्ट लोकल तर पूर्णपणे बंद आहेत, स्लो लोकल ज्या आहेत या चालू आहेत, ठाण्यापर्यंत लोक जातात। मेल एक्सप्रेस ज्या आहेत या अंबरनाथ, बदलापूर या स्थानकातच थांबलेल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांची एक मोठी गर्दी दिवा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या स्थानकात झालेली आहे। या क्षणी प्रदीप, जसं तुम्ही म्हणालात की अनेक प्रवासी परत जात आहेत, नेमका रेल्वेचा फ्रिक्वेन्सी काय आहे सध्या? फास्ट लोकल तर बंद आहेत, मात्र ही फ्रिक्वेन्सी आहे का आणि वाहतूक आता परत ठप्प होण्याच्या दिशेने सुरू आहे की हळूहळू सुरू आहेत लोकल? आपण जर बघितलं तर वाहतूक ही सुरुवात होती अशी अनाउन्समेंट केली जाते, मात्र जर आपण बघितलं तर इकडे इंडिकेटर्सवर कुठली गाड्यांची जी आहे फलक लावलेला नाही आहे। किती वाजताची गाडी आहे, किती वाजताची लोकल येणार आहे, काय वेळ हे दिले नाही। डाऊन साईडच्या फक्त ज्या लोकल आहेत त्या लावलेल्या आहेत, त्या सुद्धा डाऊन साईडच्या लोकलच्या जवळपास 1 ते 1.5 तास तर उशिराने धावत आहेत। मुंबई साईड आणि ठाणे साईडच्या ज्या लोकल आहेत याची अपडेट मात्र रेल्वेकडनं दिली जात नाहीये। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल प्रदीप। आत्ता सध्या ठाणे आणि कल्याण, डोंबिवली या परिसरातल्या नागरिकांसाठी ही महत्त्वाची अपडेट प्रदीप भणगे देत होते की फास्ट ट्रेन बंद आहेत, स्लोचे इंडिकेटर बंद आहेत, काही लोकल धावत आहेत, अनेक प्रवासी सध्या परत जात आहेत। मुलुंडमध्ये काय स्थिती आहे आपण बघूया, आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, मुलुंडमध्ये काय स्टेटस आहे? नक्कीच पाहायचं झालं तर आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे लाईनवरती मोठ्या प्रमाणात फरक हा पडलेला आहे, त्याचा परिणाम पाहायला मिळतोय। मुलुंड स्थानकामध्ये देखील प्रवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ही जी लाईन आहे ती डाऊन साईडला जाणारी संपूर्णपणे गर्दी प्लॅटफॉर्म नंबर 1 ला पाहायला मिळते, तर ही जी गर्दी आहे ती मुंबईच्या दिशेने जाणारी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या पाहायचं झालं तर जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने येत आहेत। मुलुंड स्थानकामध्ये देखील ज्या रेल्वे आहेत त्या जवळपास अर्ध्या तासांनी या रेल्वे आहेत त्या येतात। पाणी हळूहळू ट्रॅकवरचं उतरलं जात आहे, त्या अनुषंगाने जी रेल्वे आहे ती आता हळूवार गतीने या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु रेल्वेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला नागरिकांची पाहायला मिळते, प्रवाशांचे या ठिकाणी हाल झालेले आहेत। निखिल सर, सकाळच्या वेळेचा आपण विचार केला तर साधारण 3-3 मिनिटांनी एक लोकल येत असते रेल्वे स्टेशनवर। सध्या हीच फ्रिक्वेन्सी कायम आहे का? जरी उशिरा असल्या तरी सुद्धा साधारण किती मिनिटांनी एक लोकल येताना दिसते? नाही, ह्या रेल्वेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात फरक पाहायला मिळतोय। आज सकाळपासून ज्या रेल्वे आहेत त्या धीम्या गतीने सुरू आहेत, त्यामुळे आता रेल्वे देखील एक 20 ते 25 मिनिटांनी रेल्वे आहे ती प्लॅटफॉर्म वरती येते, त्यामुळे कामावरती येणाऱ्या नागरिकांचा लोंढा देखील वाढत आहे आणि प्लॅटफॉर्म वरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्या वेळापूर्वीच अनाउन्समेंट झालेली होती की या ठिकाणी कुठलीही सूचना येईपर्यंत जी पुढची रेल्वे आहे ती मुंबईच्या दिशेने सोडण्यात येणार नाही, परंतु धीम्या गतीने येणाऱ्या रेल्वे आहेत त्या सकाळच्या सत्रातील ज्या रेल्वे आहेत त्या आता मुलुंड स्थानकामधून मुंबईच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात।
ठीक आहे, धन्यवाद निखिल या सविस्तर माहितीबद्दल. पुन्हा